पुढची बातमी समोर येते। मुंबईतून विमानतळ प्रशासन आणि डीजीसीए मध्ये समन्वयाचा अभाव दिसून आलाय। शिवरायांच्या पुतळ्यावरून दोन संस्थांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात शिवरायांचा पुतळा उभारण्यात आलाय, मात्र हाच पुतळा डीजीसीएनं अडथळा म्हणून घोषित केला आहे आणि त्यामुळे हा सगळा संभ्रम निर्माण झालाय। विमानतळ प्रशासन आणि डीजीसीए या दोघांमध्येही आता समन्वयाचा अभाव दिसून आलाय। याला कारण ठरलंय शिवरायांच्या पुतळ्यावरून या दोन संस्थांमध्ये संभ्रम निर्माण झालाय। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात शिवरायांचा पुतळा उभारण्यात आलाय आणि हाच पुतळा डीजीसीएनं आता अडथळा म्हणून घोषित केलाय आणि त्यामुळेच या दोघांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचं दिसून येत आहे। शिवरायांच्या पुतळ्यावरून या दोन संस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याचं कळत आहे। जो पुतळा या परिसरात उभा केलाय आणि हाच पुतळा डीजीसीएनं आता अडथळा म्हणून घोषित केलाय। यावर अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवर आहेत। अक्षय, नेमकं काय घडलं? या दोन संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून आलाय। बघितलं तर 2016 मध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य असा पुतळा ज्यावेळी विमानतळाचं नूतनीकरण करण्यात आलं होतं त्यावेळी वेस्टर्न एक्सप्रेस हायवे परिसरात बसवण्यात आला होता। आता गेल्या वर्षीपासून विमानतळ परिसरामध्ये असलेल्या फनेल झोन येथील रहिवाशांना जे ऑब्स्टॅकल अर्थातच जे अडथळा असणाऱ्या स्ट्रक्चरची यादी आलेली आहे। यामध्ये आपण बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा देखील एरोड्रोम परिसरात अर्थातच विमानतळाच्या परिघामध्ये अडथळा असल्याचं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळं ज्यावेळी हा पुतळा मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट व्यवस्थापनाने बसवला त्यावेळी समन्वय नव्हता का, कारण आणि त्यावेळी डीजीसीएची परवानगी घेतली नव्हती का, असा प्रश्न उपस्थित होतोय। आणि आता जर हा अडथळा म्हणून घोषित करण्यात आला असेल तर येत्या काळात पुतळ्याचं काय होणार हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय आणि त्यामुळे कुठतरी पुतळा बसवताना या दोन्ही संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव होता का हा प्रश्न उपस्थित होतोय। आणि त्यावेळी जीव्हीके या कंपनीकडे विमानतळाचं व्यवस्थापन होतं आणि एकूणच आपण जर बघितलं तर त्या जीव्हीके असेल, त्यासोबतच मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल आणि डीजीसीए असेल किंवा एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया असेल, यांच्यामधला समन्वय नसल्याचं आता पुढे येतंय आणि त्यामुळं कुठतरी छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या त्यांच्या पुतळ्याच्या अति संवेदनशील जो विषय आहे त्यावर आता एक प्रश्नचिन्ह उपस्थित होते, कारण हा पुतळा हा अडचण असल्याचं त्या यादीमध्ये नमूद करण्यात आलंय। नक्कीच, धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।